2008 मध्ये मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला होता आणि या हल्ल्यामध्ये अनेक मुंबईकरांचा मृत्यू झाला होता. ताजमहल पॅलेसवर जो हल्ला झाला होता त्याच्यामध्ये अनेक विदेशी नागरिक ठार झाले होते. त्यामुळे मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी या हल्ल्यानंतर काही दिवसातच ते भारतामध्ये दाखल झाले होते. ते मुंबईमध्ये आले होते आणि मुंबईमध्ये जाऊन त्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली होती. त्याच्यानंतर 2 वर्षाने 2 बडे नेते भारतामध्ये दाखल झाले, ते सुद्धा मुंबईमध्ये आले होते. त्याच्यामध्ये युकेचे राष्ट्राध्यक्ष डेव्हिड कॅमरून आणि त्याच्यानंतर आले होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा. या 2 नेत्यांनी सुद्धा मुंबईमध्ये जाऊन मृतांना श्रद्धांजली अर्पण केली होती आणि 2008च्या दहशतवादी हल्ल्याबद्दल शोकसंवेदना व्यक्त केली होती. जेव्हा व्यापार, द्विपक्षीय संबंध किंवा सामरिक भागीदारी अशा कोणत्याही विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी जागतिक दर्जाचा नेता, एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान भारतामध्ये यायचा, तेव्हा तो नवी दिल्लीमध्येच दाखल व्हायचा आणि तिथून मग राष्ट्रपती भवन, हैदराबाद हाऊस, पंतप्रधान निवास इथे गाठीभेटी व्हायच्या. फारच वेळ असेल तर मग तो आग्र्यापर्यंत जायचा, ताजमहालच्या समोर एखादा फोटो काढायचा आपल्या कुटुंबियांच्या समवेत आणि त्याच्यानंतर मायदेशी रवाना व्हायचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये हे चित्र बदललं. त्यांनी दिल्लीच्या पलीकडे सुद्धा गाठीभेटी होऊ शकतात, पंतप्रधानांच्या सोबत चर्चा होऊ शकते, महत्वाच्या मंत्र्यांच्या सोबत चर्चा होऊ शकते, हे दाखवून दिलं. आणि भारतामध्ये पाहायला ताजमहालच्या पलीकडे सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत, हे सुद्धा त्यांनी जागतिक दर्जाच्या नेत्यांना दाखवून दिलेलं आहे.